महाराष्ट्रात 5 फेब्रुवारी 2024 रोजी वयश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून 3,000 रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येतात. यासाठी काय कागदपत्रे लागतात, पात्रता काय, कुठे अर्ज करायचा, सर्व A to Z माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. चॅनलला नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. चला विदाऊट वेस्टिंग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातच आपण योजनेसाठी आवश्यक लागणाऱ्या कागदपत्रापासून करूया. एक आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड तुमचं. 2 नंबरला असेल राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स आणि 3 नंबरला पासपोर्ट आकाराचे 2 फोटोज हवेत. त्यानंतर स्वयंघोषणापत्र कुठून तुम्ही त्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घेऊ शकता. शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे. इतक्याच कागदपत्रांची पूर्तता जर तुम्ही केलात तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. मुख्यमंत्री वयश्री योजना याचं ध्येय आणि उद्दिष्ट काय, तर राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्व येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एकरकमी 3,000 पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण म्हणजे डीबीटीच्या प्रणालीद्वारे लाभ प्रदान करण्यात येणार आहे. नेमकं हे 3,000 रुपये कशासाठी देण्यात येत आहे, तर पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये चष्मा आहे, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, लंबर बेल्ट, सर्व्हायकल कॉलर इत्यादी. अत्यंत महत्त्वाची, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठं प्रस्ताव सादर करायचा किंवा कुठं फॉर्म भरायचा, यासाठी राष्ट्रीय वयश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात आलेलं आहे. त्याचं लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भरू शकता. अन्यथा तुम्हाला जर ऑफलाईन जर भरायचं असेल तर समाज कल्याण ऑफिस तुमच्या जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन या योजनेच्या जेवढ्या काही कागदपत्र लागतात तेवढ्या कागदपत्र लावून या योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद. अशा शासकीय योजनेसाठी पाहत रहा टॉपिक गाईड यूट्यूब चॅनल. नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईब करून घ्या, कारण कुठली योजना तुमच्यासाठी लाभदायी ठरेल हे तुम्हाला देखील माहीत नाही आहे. पुन्हा मिळूया पुढच्या योजनेसोबत. तोपर्यंत थँक्यू. लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर तुम्ही माझ्या त्या यूट्यूब चॅनलवर जा आणि लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने करा आणि लगेच पैसे मिळवून घ्या. धन्यवाद.